हॅलो नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर ताईंनो, ह्या वर्षी आषाढी एकादशी 17 जुलै 2024 बुधवारी आहे। ह्या दिवशी आपण उपवास करत असतो। बऱ्याच जणांना काही कारणास्तव उपवास करणं शक्य होत नसेल, त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, पण कोणत्या अशा चुका करायच्या नाही आहेत जेणेकरून ह्या व्रताची संपूर्ण फळश्रुती आपल्याला मिळेल, हेच आपण बघूया। तर आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी हिंदू पंचांगातील एक तिथी आहे। वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि याच दिवसासाठी लाखोंच्या संख्येमध्ये वारकरी भक्त पंढरपूरला विठू माऊलींच्या दर्शनाला जातात। तसं तर दर महिन्याला 2 एकादशी येतात। आपल्यापैकी बरेच जण प्रत्येक एकादशीला उपवास करत असतात, परंतु ज्यांना दर महिन्याला एकादशी व्रत करणं शक्य नसेल ते आषाढी एकादशीचं व्रत करतात। एकादशीचं व्रत केलं नंतर दुसऱ्या व्रतांचं फळ लगेचच मिळत असतं, जसं की 16 सोमवार, संकष्टी, प्रदोष, शिवरात्री, अष्टमी, हरतालिका या व्रतांची फळश्रुती होते। कोणत्याही व्रताची सुरुवात करण्याआधी एकादशीचं व्रत करावं, म्हणजे व्रताची सुरुवात ही एकादशीपासून करावी। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, त्यापैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जास्त महत्त्व आहे, कारण आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू झोपतात आणि कार्तिकी एकादशीला भगवान जागे होतात। आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करायला अतिशय महत्त्व आहे आणि ह्या दिवशी आपण उपवास का करावा, ह्या सणामागची पौराणिक कथा अशी की मृदुमान्य नावाचा एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून तुला कोणाकडूनही मरण येणार नाही असा वर शंकरांकडून मागून घेतला। पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला। तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले। मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता, त्यामुळे 3 दिवस झाले तरी देवांना बाहेर पडता येईना। शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली, तीच ही एकादशी होय। तिने मृदुमान्याला ठार मारले। या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन, स्वतःचे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व 4 महिने ते न चुकता पाळतात। ह्या दिवशी उपवास करून पुढील 4 महिन्यात जे काही नियम पाळावयाचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूंची प्रार्थना करतात। ह्या दिवशी लोक गंगेकाठी स्नान करतात। पूजेच्या वेळी 1000 किंवा 108 तुळशी भगवान श्री हरी विष्णूला वाहतात। सारा वेळ भजन पूजनात घालवतात। देवांचा सुद्धा ह्या दिवशी उपवास असतो। देवांना साफ करण्यासाठी एकादशी हा दिवस निवडावा। महिन्यातून ज्या 2 एकादशी येतात त्या दिवशी सुद्धा देवांचा उपवास असतो, म्हणून देवांना उजळण्यासाठी एकादशीचा दिवस निवडावा, कारण ह्या दिवशी देवांचं व्रत असतं आणि तुळशीला सुद्धा निर्जला व्रत असतं, त्यामुळे ह्या दिवशी तुळशीला पाणी घालत नसतात। यासाठीच आपण आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करावा, जेणेकरून आपण वर्षभरात केलेल्या व्रताची फळश्रुती आपल्याला मिळते। काही कारणास्तव बऱ्याच जणांना व्रत करणे, उपवास करणे शक्य होत नाही, त्यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे हे आपण बघूया। एकादशीच्या दिवशी आपण उपवास करतो, पण आदल्या दिवसासाठी सुद्धा काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असते। आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी संध्याकाळच्या जेवणाला अतिशय महत्त्व आहे। आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपवास, तर आदल्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल असं चालणार नाही। दशमी व दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दोन्ही दिवसांना अतिशय महत्त्व आहे। दशमीच्या दिवशी रात्री आपल्याला सात्विक भोजन घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशीचं व्रत करायचं आहे। या व्रतमध्ये आपल्याला साबुदाणा खिचडी, भगर, फळाहार करू शकतो आणि ज्यांना जमत असेल त्यांनी निर्जला एकादशी सुद्धा करू शकतात, पण तब्येतीकडे दुर्लक्ष करून ह्या गोष्टी करायला नको।
अगदी पोटाला आराम म्हणून अल्पाहार म्हणून फळाहार आपण करू शकतो आणि उपवासामध्ये साबुदाणा खिचडी, राजगिरा हे पदार्थ आपण खाऊ शकतो। दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर बरेच जण नाश्ता करतात, तर ही चूक करायची नाहीये, कारण आपण आदल्या दिवशी एकादशीचं व्रत केलं आहे। त्यासाठी आपल्याला नाश्ता स्किप करायचा आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये आपण आधी देवांना नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतरच आपला उपवास सोडायचा आहे। जेवणामध्ये आपण पुरणाची पोळी किंवा कुठलाही गोडाचा पदार्थ बनवून तो नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे। एकादशीच्या आदल्या दिवशी, दशमीच्या दिवशी व द्वादशीच्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाहीये। आपण ही चूक केली तर ह्या व्रताची संपूर्ण फळश्रुती मिळत नाही। मांसाहार सोबत काही तामसिक वस्तूंचं सेवन करायचं नाही आहे। कांदा लसूण रहित जेवण आणि त्याचबरोबर मसालेदार भाज्यांचं सेवन करायचं नाही आहे। ज्यांना उपवास करायचं शक्य नाही, काही कारणास्तव जसे की BP, शुगर असल्या कारण उपवास करणं जमत नसतं आणि बऱ्याच जणांना ऑफिस वर्क असतं, अशा लोकांना फक्त फळाहार करून चालत नाही, तर अशा लोकांनी पोळी भाजीचा आहार बिना कांदा लसूणचा घेतला तरी चालेल, पण भात एकादशीच्या दिवशी खाऊ नये। एकादशीच्या दिवशी शुद्ध अंतःकरणातून विठू माऊलींचं नामस्मरण केलं तरी आपल्याला या व्रताची संपूर्ण फळश्रुती मिळते। त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, तर आपल्याला तुळशीला ह्या दिवशी पाणी घालायचं नाहीये, तुळस आपल्याला तोडायची नाहीये। जसं की आपल्याला माहीत आहे भगवान श्री हरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे, तुळशीला हरिप्रिया असे म्हणतात, तर ह्या दिवशी तुळशीचं व्रत असतं, त्यामुळे चुकूनही तुळशीचे पान तोडायचे नाहीयेत। आपल्याला तुळस भगवान श्री हरी विष्णूंना, पांडुरंगाला अर्पण करायची असेल तर आदल्या दिवशीच पान, मंजुळा तोडून घ्यायची आहेत, दुसऱ्या दिवशी ही चूक करायची नाहीये। आषाढी एकादशी वर्षाची मोठी एकादशी आहे। या दिवशी लाखो भाविक पायी चालून विठुरायाच्या दर्शनाला जातात, पण प्रत्येकाला पंढरपूरला जायला जमते असे नाही, पण ह्या दिवशी आपण व्रत उपासना करून विठू माऊलीवर असलेली भक्ती सादर करू शकतो। पण आषाढी एकादशी आणि दुप्पट खाशी असं नको व्हायला, त्यासाठी काही चुका टाळायच्या आहेत। ऐन पावसाळ्यात हा उपवास असतो, तर त्यासाठी पावसाळ्यात पचन शक्ती क्षीण होत असल्याकारणे तसेच वात, गॅसेसच्या समस्या देखील वाढतात, म्हणून आहाराबाबतीत काळजी घ्यायची आहेत। उपवासाच्या नावाखाली पोटाला ताण पडेल व तब्येत खराब होईल अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। उपवास हा आपल्या धार्मिक गोष्टी जपण्यासाठी असून आपल्या जीवाला त्रास होईल असं करू नये। आपल्याला झेपेल असाच उपवास आपण करावा। ह्या दिवशी आपण आपल्यावरच बंधन लावून घ्यायचे, काही नियम पाळायचे आहेत, जसे की खरे बोलणे, परनिंदा टाळावे, दान करणे इत्यादी सोबत विष्णू सहस्रनामांचा पाठ करायचा आहे। आषाढी एकादशी खूप महत्त्वाची आहे। ह्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते, त्यामुळे मनोभावे विठू माऊलींचं नामस्मरण करायचं आहे। आषाढी एकादशीचा व्रत करताना पांडुरंगाच्या नामाचा जप सतत करायचा आहे। या दिवशी आपण व्रत करू आणि कोणाशी भांडण करू किंवा कोणाची निंदा करू तरी देखील या व्रताची संपूर्ण श्रुती प्राप्त होत नाही। तर ताईंनो, अशा या आषाढी एकादशीचं महत्त्व अनन्य आहे, त्यासाठी आपल्याला सर्वांना आषाढी एकादशीचं हे व्रत उपवास नक्कीच करायचं आहे। ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना तुळस नक्कीच व्हायची आहे, सोबतच आपल्याला विष्णू सहस्रनामावलीचा पाठ देखील करायचा आहे। यासोबतच विठू माऊलीचा, पांडुरंगाचा जप देखील आपल्याला पूर्ण दिवस करायचा आहे। आणि ज्यांना कोणाला हे व्रत किंवा उपवास करायला जमत नसेल तर त्यांनी मी आधी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण नियमाचे पालन करायचे आहे, जेणेकरून आपल्याला या व्रताची संपूर्ण फळश्रुती मिळेल। तर ताईंनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।